एकीकडे म्हशी स्फोटाप्रकरणी धस यांच्या वक्तव्याविरोधात आता एमआयएम आक्रमक झालेली आहे। आमदार सुरेश धस यांची भूमिका संशयास्पद असल्याचा सूर आयोला सातोय। धस यांना पुलवामातील घटनेचा तपास करण्याकरता पाठवा अशी प्रतिक्रिया सुद्धा शफीक शेख एमआयएमचे शफीक शेख यांनी दिली आहे। संदल कार्यक्रमामध्ये किरकोळ भांडण झाले आणि हा पूर्वी जो ड्रिंकर म्हणतोय हा पूर्वी जिलेटिनच्या त्या ट्रॅक्टरवरती काम करणारा होता फार पूर्वीच्या कालावधीत। त्याच्याकडे कदाचित शिल्लक असतील ते आणले। हे वैयक्तिक त्यांच्या भांडणातून झालेलं हे कृत्य, परंतु त्याला मला असं वाटतं की सगळ्यांनीच ते सोडून दिलं पाहिजे। तर त्याच्या पाठीमागे कोणी आहे का तर काही नाही। मी माहिती पण घेतली, पोलिसला विचारलं तर त्यांनी मला सांगितलं की ते 100% ड्रिंकर ॲटम आहे आणि त्यांनी ते कृत्य करण्याचा प्रयत्न केलेला। मला तर सुरेश धसांची कीव येते की त्यांनी असं म्हणजे वक्तव्य केलं आणि मी त्यांचा निषेध व्यक्त करतो की म्हणजे त्यांची दुटप्पी भूमिका आहे। आता तुम्ही म्हणतायत तुमचे वाक्य जसं तुमचे डायलॉग आहेत ते म्हणजे संदल बिंदल सोडून द्या साहेब, हा सोडून देण्यासारखा विषय नाहीये। ज्याच्याशी त्याच्या संदल बिंदल मध्ये काहीतरी भांडण झाले होते, अरे त्याच्या घरी जायचं ना, तू त्याच्या घरी जाऊन ते जिलेटिन टाकायचं किंवा काय करायचं। तुला मस्जिदचा तुझा काय संबंध आला? मस्जिद मध्ये तू स्फोट का केला? हा, मला वाटतं धस साहेब तुम्हाला आता त्या पुलवामाला पाठवायला पाहिजे, तिथली सुद्धा तुम्हाला चौकशी तुमच्याकडे दिली पाहिजे, म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल। आणि तुम्ही हे सांगतात ना संदल बिंदल सोडून द्या, हे तुमचं बोलणं योग्य नाही। तुमच्याकडून अशी अपेक्षा आम्हाला नव्हती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।